होतं ते आम्हाला सर्व रिसर माहिती पोलीस ना. कर्मचारीच्या बाबतीमध्ये मी सांगेल, पोलीस पार्किंग मध्ये विषय झाला, पोलीस कर्मचारी कोर्टामध्ये मी करेल. भेटलं कोण नाही. मला आपल्या सर्वांच्या वतीने सन्मान एक प्रश्न विचारायचा आहे. आरोपीनं आपल्या दिलेला आहे, आपल्याकडे अर्ज दिलेला आहे, तो 100% चुकीचा आहे. जर तुमचं असं म्हणणं असेल की त्यांची आम्ही अर्ज घेऊ आणि रितसर कारवाई करू, माझं एवढं म्हणणं आहे. सर माझं म्हणणं ऐकून घ्या. जर तुम्ही त्या महिलेचा अर्ज चुकीचा घेतला आणि त्या चुकीच्या अर्जावरून जर आमच्या वकील बांधवावर खोटा ऑफिस रजिस्टर झाला, खरा खोटा हा नंतरचा भाग आहे, परंतु सुरुवातीला त्याची हॅरासमेंट होऊ नये. भविष्य काळामध्ये जर असं जर झालं तर प्रत्येक वकिलाला स्वतःचं स्टेटस गमवावं लागेल. म्हणून जी काही त्या महिलेची तक्रार आलेली 100% चूक आहे. सांगण्यासाठी 100 वकील तिथं आहेत. माझं फक्त म्हणणं एवढं, त्या 2 बायका त्यांचं कोर्टात काय नाही, हे तुम्ही त्यांना विचारा. काल 2दा आता पण 2दा मी अजय नानामुळे मी त्या बायकांना परत पाठवलं. त्या बायकांच्या आमची माझी भांडणं नाहीये, आमची भांडणं माझी नाहीये. त्यांचं म्हणणं आहे ते व्हेरीफाय करतील आणि आपण सगळे आहोत. सगळ्या वकिलांसमक्ष ती घटना झालेली आहे. व्हेरीफाय करताना सगळ्यांना व्हेरीफाय केलं जाईल. तोपर्यंत ते तक्रार होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. होऊ द्या, करू देत सांगितलं ना मी. हे टीम डू इज जॉब. आपण दररोज 2 वेळेस चक्कर मारून येते. तुम्हाला जी मी काय म्हणलं तुम्हाला काल, सर ह्यांना काल पण म्हणलं, सर आज सगळे आपल्याला जी एफआयआर द्या. जास्त बोलू नका. बरोबर आहे. 100 लोकांनी बोलणं मी बोलतोय ना, चुकीचं मी केलं नाही. कालच बाब झालं, फक्त नानाचा फोन आला. मी नानाला सगळा जॉब केलाय. अजय नानाला मी सगळं बोललोय. अजय नानाला तुम्ही विचारू शकता. बस आमचं एवढंच म्हणणं आहे सर. आमच्या घरात घुसून आम्हाला त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण व्हेरीफाय करावी आणि जर चूक आढळली तर त्यांच्यावर खोटी फिर्याद राहते, त्याची सुद्धा कारवाई करावी. पोलीस स्टेशन सार्वजनिक ठिकाण आहे, आपण कधी येऊ शकता. कोर्टामध्ये ऐका, कोर्टामध्ये कोण येईल कोण जाईल याच्या बाबतीमध्ये मी नाही ठरवणार. नाही तसं नाही साहेब, तसं नाही. वकिलाकडे येऊन आम्ही निसतो नाही प्रशासनामध्ये हिंमत असेल तर आम्ही निसतो, लॉ अँड ऑर्डर निसतो. तुम्ही काळजी करू नका. बिलकुल आमचं म्हणणं असं आहे. पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खंबीर आहे. हो तर तेच म्हणणं, काळजी करू आमचं नका. तेच म्हणणं आहे सर. आमच्याकडे आम्ही त्यांना बोलवलं नव्हतं. आम्ही जर त्यांना बोलवलं असतं किशोर त्याचं व्हेरिफिकेशन करून तसं आढळलं त्यांच्यावर परत दुसरे गुन्हे दाखल करा की यांनी खोटं करण्याचा प्रयत्न केला म्हणून. त्याच्याशिवाय बिलकुल होणार नाही. थँक्यू व्हेरी मच. बिलकुल येस. जर तुम्ही शांततेत आले असते तर एका PI क्लास 1 दर्जाच्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये अशा घटना देण्यात